एका क्लासमध्ये आहे आणि एक मोमेंट आहे की बाबा हां खरं आपण बचपनमध्ये आपण कसं येत होतो ना तसं एकत्र राहतो आणि असं की न फॅमिलीचा विचार करता आपल्या बचपनीचा विचार करतो का आपण नाही त्याप्रमाणे माझं नाव माधव मारुती राऊत. बेसिकली मी पिंपळगावचा आहे, परंतु आता राहायला मी पुणे वारकरीचा आहे आणि माझं BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि MBA इन ऑपरेशन झालेलं आहे. मी आता पुण्याच्याच कंपनीमध्ये काम करतो, वेअर ऑफ लायटिंग सिस्टम. ही कंपनी जे हारियर आहे आणि सफारी आहे, XCD 700 आहे. ह्या कंपनीला म्हणजे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून हा लॅम्प डिझायनर आणि मी 6 वर्ष लंडनला पण होतो आणि एक नामावली कंपनी म्हणतात ना JLR जागोरा लँड रोवर, त्यांच्या गाड्या 50 लाखापासून ते 3 करोडपर्यंत त्याच्यात 6 वर्ष मी ते डिझाईन केलेलं आहे. FPS आहे, EPS आहे. त्याच्यानंतर माझ्या वाईफचं नाव आहे मनीषा माधव कदम आणि मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव आलोक माधव कदम आहे. तो 12th एक्झाम दिलेली आहे आता त्यांनी. JEEमध्ये 85% मिळाले आणि ॲडव्हान्समध्ये त्याचा 5184 त्याचा हे आलेला आहे, स्कोर आलेला आहे. आम्ही आता चाललं बघतो की काय IIT मिळेल, NIT मिळेल या COP असं याच्यामध्ये. आणि आता मला आठवतं म्हणजे काय आठवतं की बचपनमध्ये जेव्हा आम्ही प्रायमरी एज्युकेशन झालं, पहिली ते 4थी पिंपळगाव प्राथमिक शाळा होती पिंपळगावला. आणि जेव्हा आम्ही 5वीला म्हणजे इथं आलं म्हणजे 5वीला म्हणजे असं म्हणत होते की सगळ्याचं असं म्हणजे असा विचार होते की पिंपळगाव म्हणजे आपलं जस्ट लाईक आता तुम्हाला मला वाटत असं की मारामारी फायटिंग बरोबर आहे. आणि मला वाटते आम्ही 5वीला ॲडमिशन घेतलं, तिसऱ्या दिवशी आमचं भांडण झालं होतं. मला वाटतं आठवत आता सगळ्यांना 5वीला मला राजेश माहीत असेल, राजेशला माहीत असेल आणि मेन गोष्ट आहे. आणि आम्ही राजेशनं म्हणलं बरोबर आहे, आम्ही काय म्हणलं की आम्ही खो खो खेळायचो बरोबर. आम्ही वन ऑफ दी बेस्ट प्लेअर होते. मला माहीत नाही नांदेडला गेलो होतो आपण बरोबर आहे स्टेडियमला. आणि बेस्ट म्हणजे असं म्हणजे चांगलं होतं म्हणजे ते खेळणारे विद्यार्थी होतो. आणि ही शाळेनं आपल्याला माहीत आहे का असं घडवलं ना, असं घडवलं की आपण दुनियामध्ये आपण असं स्टँड करू शकतो की असं मग लोकांशी स्टँड करू शकतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण ओनरशिप घेऊ शकतो. आता थँक्यू सो मच ऑल फ्रेंड. धन्यवाद सर.